संघर्षदा मनोजदास जरांगे पाटील स्वतः या ठिकाणी जे आंदोलनाच्या ठिकाणी एक रेषा मारत आहे। एक जे आहे त्या ठिकाणी आपण जेव्हा लक्ष्मण रेखा म्हणतो त्याप्रमाणे एक रेषा मारतात की याच्यामध्ये कुणी यायचं नाही, ना मंडप आहे ना काय आहे, आणि पाटलाच्या पायात चप्पल सुद्धा नाहीये। मित्रांनो, भर रखरखत्या उन्हामध्ये आंदोलन आता फक्त पाटलांचं नाही, या रखरखत्या उन्हातल्या पायाचं नाहीये, तर हे मराठा समाजाचं अस्तित्वाचं आंदोलन आहे जे पाटलांनी आज स्वतः या ठिकाणी कोणीही येऊ नका, मी खंबीर आहे तुमच्या लेकरा माझ्या कल्याणासाठी। आणि पाहू शकतो ज्या उन्हामध्ये आपल्याला उभा राहणं होत नाही, ऊन अंगावर घेणं होत नाही, त्या उन्हात रखरखत्या पाटलाच्या पायात चप्पल नसताना पाटील अशा उन्हामध्ये भर उन्हामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। उपोषण बरोबर 10 वाजता सुरू होणार आहे टाइम असतो। आत्ताच अंतरवाली सराटी या ठिकाणी आपल्या सर्व मराठा बांधवाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। आपल्या मनोज दादावरती झालेल्या जो पूर्ण दिवसभर उन्हात बसून दादाला जो वेदना होत आहेत, सरकारला तरी सुद्धा काहीच होत नाही, या निषेध करण्यासाठी मराठा समाजाकडून हा पूर्ण मोठा रस्ता अंतरवाली सराटीच्या वरती बंद करण्यात आला आहे। तरी सर्व मराठा बांधवांना सांगण्यात येत आहे की आपल्या आपल्या परीने आपल्याला जे करता येईल ते दादाच्या जीवाला काही बरं वाईट होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करावा। आपल्या आपल्या ठिकाणी सगळ्यांनी दादांसाठी काहीतरी करावं, रस्ता रोको आंदोलन करावेत, कारण की दादांना खूप त्रास खूप वेदना होत आहेत। सकाळपासून दादा एका जागेवर बसून आहेत। आता अंतरवाली सराटी या ठिकाणी वडीगुद्री या पुलावरती आंदोलन सुरू केलेलं आहे। दादा त्या ठिकाणी उन्हात सकाळपासून बसले सुद्धा सरकारला काहीच वाटलं नाही। एवढं